चवदार कोंबडीच्या झटक्यामध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन शोरमा। मी बाहेरच्या गोष्टी जसं हळूहळू घरी बनवते आहे ना, मला बाहेर जाऊन खायची आता इच्छाच होत नाही मंडळी। तर चला बनवूया चिकन शोरमा। तर सर्वप्रथम मिरची भज्यांच्या ज्या मिरच्या असतात त्याला पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घ्या। आणि ह्या मिरच्या तिखट असल्या तर चांगलं आहे, कारण की ह्याच मिरच्यांमुळे शोरम्यामध्ये तिखटपणा येईल। आता पत्ता गोबी, बीट, गाजर याला चांगलं चिरून घ्या। जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना मंडळी, सेम तसंच चिरा। आता चिकन घेऊन त्यावर काटा चमच्याने चांगले छेद करून घ्या। त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, जिरा पावडर, चिकन मसाला आणि दही। आता मंडळी हे सगळं हाताने चांगलं एकत्र एकजीव करून मिक्स करून घ्या। त्यानंतर 15 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून टाका। आता याला कमी गॅसवर गरम तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्या, एकदम क्रिस्पी। त्यानंतर चिकनचे चांगले छोटे छोटे तुकडे करून घ्या। आता बस यामध्ये मंडळी मेयोनीज टाका, खूप साऱ्या टाका, चांगले एकत्र एकजीव करा। आणि त्यानंतर एका मैद्याच्या पोळीवर पत्तागोबी, गाजर, बीट, मिरची आणि आपलं चिकन, आता या सगळ्यांना चांगलं बटर पेपरमध्ये गोल रॅप करून घ्या। हा चिकन शोरमा इतका भारी बनला होता ना मंडळी, मम्मीला तर इतका आवडला, ती तर खूप खुश झाली। ती म्हणे आता बाहेर जाऊन खायची गरजच नाहीये, तूच घरी बनवत जा। तर मंडळी तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी, धन्यवाद।